तर आरक्षणासाठी आता कोळी आदिवासी बांधवांनी सुद्धा एल्गार पुकारलेला आहे। अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी आदिवासी बांधवांनी धडक मोर्चा काढला। रायगडमध्ये कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झालाय। राज्यातील धनगर आणि बंजारा समाजाने अनुसूचित जमातीसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे आता रायगड जिल्ह्यातील कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झालाय। या मागणीला विरोध करण्यासाठी अलिबाग येथील रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। या संदर्भात दिलीप भोईर यांच्यासह आंदोलकांसोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूया। आदिवासी आणि कोळी समाजाचा आरक्षण अभेद्य राहण्यासाठी आज रायगडमधील कोळी आणि आदिवासी समाज जो आहे तो रस्त्यावर उतरला आहे आणि या मोर्चाचं पूर्ण नेतृत्व जे आहे ते दिलीप भोईर यांनी केलेलं आहे। आपल्यासोबत हे आंदोलन करते आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। मला एक सांगा, आज आपण रस्त्यावर उतरलेला आहात, काय नेमकी आपली भूमिका आहे आणि काय सरकारकडे मागणी आहे? शासनाने आपल्या रायगडमध्ये डोंगर कोळी, हिंदू महादेव कोळी, कोळी, आदिवासी आणि ठाकूर या समाजाला दाखले देतात, परंतु त्यांना व्हॅलिडिटी देण्यासाठी काकू करतात। तसे दाखले देण्यासाठी सुद्धा प्रशासन योग्य ते प्रयत्न करत नाहीत। यासाठी सुद्धा हे आंदोलन आहे। आणि बंजारा समाज आणि धनगर समाज हा एसटी मध्ये अनुसूचित जमातीमध्ये प्रवेश करून यामधील आरक्षण लुटू पाहत आहेत की ज्या योगे त्यांना केंद्रामध्ये प्रवेश करणे शक्य होईल, यासाठी ते जोरात प्रयत्न करतात। त्याला आम्ही तीव्र विरोध करण्यासाठी हा आजचा आमचे लोकनेते चोटम शेठ यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य दिव्य असा मोर्चा काढण्यात आलेला आहे। आदिवासी आणि ठाकूर, महादेव कोळी हे सगळे समाज रस्त्यावरती उतरून जी सागरमाला आहे ही बंद करण्याची पण आमची तयारी आहे। कारण आम्ही समुद्रातच आमची शेती असल्या कारणाने आम्ही तेही बंद करू आणि जे हे नॅशनलाइज रूट्स आहेत त्याच्यावरती सर्व उतरण्याची पूर्ण तयारी आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।